अंगणवाडी सेविकांचे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी थकीत मानधन अखेर जमा 45,000 रुपये. 3 महिन्याचे मानधन थेट खात्यात जमा झाले. सेविका खुश, अखेर मागणी पूर्ण. अंगणवाडी 6 एप्रिल. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन अखेर जमा. मानधनाचा मुद्दा आला होता ऐरणीवर. सेविकांना अखेर मिळाला दिलासा. रत्नागिरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता. महागाईच्या काळात मानधन थकल्यामुळे त्यांना आर्थिक अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. आता राज्य सरकारप्रमाणे केंद्र सरकारकडूनही मानधनाचा हिस्सा मिळाला असल्याने अखेर त्यांना 3 महिन्याचे थकलेले मानधन मिळाले आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. अंगणवाडी सेविकांना सध्या 13,000 रुपये तर मदतनीसांना 7,500 रुपये मानधन दिले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात 2,772 अंगणवाडी सेविका असून 2,603 मदतनीस आहेत. या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. या मानधनात केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा निश्चित करण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून मिळणारी रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेत जमा होत आहे, परंतु केंद्राचा काही हिस्सा वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. मात्र मार्च अखेरीस केंद्र शासनाकडून थकलेला हिस्सा जमा करण्यात आलेला आहे.